आपण आज इथे कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला माहितीये का? ए फुटकापती साधा अक्कल नव्हे. विचारे मी. शिक्षक आहे पुतपुत काय करतोय? विचारे एक क्षण. मॅडम शांतपणे विचारलं. विचारे नाही आपलं काय चाललंय इथे? तेच त्यांच्याबद्दल बोलतोय. कदम काय वागताय तुम्ही? शिक्षक आहात ना, जरा भान ठेवा. सांगा भाषिकरी मी आला वेळेला काय बोलतोय? एक क्षण. काय सगळेजण विद्यार्थ्यांसारखा गोंधळ घालताय? तुम्ही सगळे शिक्षक आहात ना, जरा भान ठेवा सगळ्यांनीच. तर मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत आपण आपल्या शाळेत. त्यासाठी आपण एक समारंभ आयोजित केलेला आहे. त्या समारंभासाठी आपले शिक्षणाधिकारी सुद्धा येणार आहेत. तर त्या समारंभात आपण कोण कोण काय काय सादर करणार आहोत ते ठरवण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मला माहितीये 27 फेब्रुवारीला बा कसं आहे राजभाषा दिन असतो. सर तुम्ही तिथं बघा ना. इकडे बसताय का तुम्ही? तर 27 फेब्रुवारीला राजभाषा दिन असतो. आणि काय होतंय तुम्हाला सांगते, माझा त्या दिवशी एवढा गोंधळ होऊन जातो. मला कळत नाही नेमकं काय होतंय. एवढे व्हॉट्सअपला मला मेसेज येतात ना, म्हणजे माझं काय म्हणणं आहे बा, थँक्यू बोलून मोकळं व्हावं नाही का. पण त्या दिवशी नेमके ते मराठीतनं काय ते लिहावं लागतंय. ते काय बरं, चविष्ट चिंतन का काय? अभिष्ट चिंतन. तेच म्हणलं. तेच म्हणलं की तुम्हाला वेगळं ऐकू येतंय का? तेच म्हणायचं होतं. म्हणजे कसं आपलं आभारी आहे, थँक्यू सो मच बोलायला कसं सोपं जातं. हे जरा कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं. बाकी आपण मॅडम मी सकाळची मेसेज पाठवतो ती वेगळी असत बरं का. त्या दिवशी कविता पाठवली तर मला आवडली का नाही? ती प्रेमाची ना. मी लगेच माझ्या मिस्टरांना फॉरवर्ड करून टाकली. एवढं हसण्यासारखं काही नाही. जागतिक प्रेमाबद्दल पाठवलेले कळ का? मला वाटतं पर्सनल होतं. जागतिक प्रेमाचं मेसेज आम्हाला बी पाठवायचे. अरे कसं पाठवून तेवढी लेवल पाहिजे तुम्हाला समजायला. यांना कसं पाठवलं? एक क्षण. लगेच तात्विक कोण बोलणार आहे का? इकडे विचार करणार आहे का? कदम तुम्ही शांत बसा. विचारे तुमचं काय मत आहे? नाही मला असं वाटतं 27 फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतोय. काय विचारे बोलतावाय? तोंडाला येलता बोलतावाय? खरं बोलतोय. अरे बा, कुसुमाग्रज आहेत ना, त्यांचा जन्मदिवस नाही आहे तो. मग विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. अरे लका काही बोलायला लागला तू? काय म्हणजे? अरे मी कुसुमाग्रजांना ओळखतो. तर लय मोठं कवी आहेत. म्हणजे विवा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत का? नाही तुमचं बरोबर आहे, पण ऍक्च्युली ते मला माहित नाही कारण मी दुसऱ्या एरियात राहते. अरे गुच्चूपटा ना तुम्ही. गुच्चूपटा विवा शिरवाडकरांचा जन्मदिन त्या दिवशी आपण राजभाषा दिन साजरा करताव का ना? हो मोरे तुम्ही शिक्षक आहे ना. हो मग काय तर माहिती ठेवत जाओ. आणि कुसुमाग्रज होते आहे म्हटले तुम्ही. बघितलं का? ऐकून घ्या. कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर आणि विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज ना. अयो असं आहे काय? मग ते मला सांगा बरं मॅडम, मग ते तात्या साहेब शिरवाडकर कोण असतात बरं? अहो म्हणजेच विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. ते जे कविता लिहित होते ना त्याला ते कुसुमाग्रज असं नाव द्यायचे आणि बाकी साहित्याला विवा शिरवाडकर असं नाव लावायचं. म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. आणि लोक त्यांना प्रेमाने तात्या साहेब म्हणायचे. म्हणजे मी काय बोलतो, पण त्यांच्या वाढदिवसाला तो राजभाषा दिन जो आहे तो कशाला साजरा करायचा? ऍक्च्युली 27 फेब्रुवारीला माझा पण वाढदिवस आहे, तो साजरा करा. हे लगा घात तोंड दिले म्हणून काहीतरी फाडायचं नाही. कळलं का तुला? शांत बसा. कदम ऐकून घ्या जरा. 1987 साली आहे ना शिरवाडकरांना आहे ना ज्ञानपीठ दिलं होतं. ज्ञानपीठ. तुमच्या बायकोनी कधी तुम्हाला थालीपीठ तरी दिलं का? 27 फेब्रुवारीला माझ्या बर्थडे म्हणे तो साजरा करा. म्हणजे तुमच्या वाढदिवसाला मराठी राजभाषा दिवस असतो ना, तेव्हा मराठी वाचवण्यासाठी तुम्हाला रूम मध्ये कोंडून ठेवलं पाहिजे. काय चाललंय राजकीय? नाही आता काय चाललंय आपल्याला आजच्या आज ठरवायचे आहे कोण कोण काय काय सादर करणार आहे ते. मी काय म्हणते मॅडम, मी मस्तपैकी लावणी सादर करू का? अरे एक नंबर बरं का.
बायांची लावणी म्हणजे इतकं भारी असते. मी तुम्हाला वाजवले का वाजवले का? आपण काय करू, घरी जाताना घरी प्रॅक्टिस करू आणि मस्तपैकी प्रॅक्टिस करू आपण. ओ मॅडम, त्यांच्या बोड्याच्या एरियावर जाऊ नका बरं का. सावंत मॅडमने शाळेतून बदली का करून घेतली याची चौकशी करा जरा. माहिती तुम्हाला, त्याची जन्मकला माहिती आहे, कर्मकला अजून तुम्हाला माहिती नाही. काय चाललंय तुमचं? हा, इथे काय नृत्याची स्पर्धा आहे का? तुम्ही पदन्यास सादर करणार आहात आणि तुम्ही चर्मवाद्य वाजवण्याची कला सादर करताय? विचारे नाही, तसं नाही. मी काय म्हणतो, मला जरा बोलू द्या. मी काय म्हणतो, म्हणजे त्यांचा जन्मदिन आहे का नाही कुसुमाग्रजांचा, तर आपण त्यांचीच कविता सादर करूया ना. त्यांच्या त्यांची ती जी कविता आहे कना, तुम्हाला येते? येतो, त्याशिवाय काय मी मोठा झालेलो. म्हणजे मला सगळं ज्ञान आहे याच्यातलं. म्हणजे काय? तर मी सादर करतो. म्हणजे थोर साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांची कविता कना. वा वा. जल्ला ओळखली काय सर तुम्ही मला? जल्ला ओळखली काय सर तुम्ही म्हणा? पावसात आला कोणी? काय समज नाही, तुम्ही समजावून सांगा तर आम्ही समजू बुवा. एक तर पाठात जर होत नाही तर बोलतो काय? जल्ला ओळखली काय सर तुम्ही म्हणा? पावसात आला कोणी? वा वा. जल्ले सगळे कपडे करदमलेले, जल्ले सगळे कपडे करदमलेले, केसावर ना पाणी. काय समजली? खुर्चीत बसायला गेला आणि वासाडा पटकन हसला. केसावर ना पाणी. काय मोरे, काय चालवलंय तुम्ही? जल्ला, काय समजली? हे कुठून आणले शब्द? हे शब्द आहेत का कवितेत? कुसुमाग्रजांनी हे लिहून ठेवलंय का? नाही, ते मी डेकोरेशन केलं शब्दांचं जरा ते उत्स्फूर्त होण्यासाठी. का त्यांना शब्दसाठा कमी पडला होता? ओ मॅडम, त्यांच्या नादी नका लागू. त्यांचे उच्चारांचेच वांदे. राजपूत, आधी हे जाणून घ्या, ते उच्चार नसतं, उच्चार असतं. ते ठीक आहे बा. पण मॅडम, कसं आहे माहितीये का, कुसुमाग्रज आणि माझं एकदम असं जवळचे नातं आहे बा. कसं काय? कुसुमाग्रज नाशिकचे, मी धुळ्याच्या. 2 तासाचं अंतर आहे. हो, बरोबर आहे. पण त्यांना ज्ञानपीठ मिळाले आणि नॉन ग्रँड शाळेमध्ये शिकवते. तुम्ही मला उचकवू नका बरं का. मी उचकलो ना तुम्हाला असा शेफालून काढीन ना. मॅडम, तुम्ही मॅडम समोर सांगा इकडे तात्विक कोण विचार करणार आहे की नाही? तुम्ही शांत बसा जरा. माणूस एवढं एक शब्द पाठ करून आलाय, समजा तेच बोलतोय. संयम म्हणजे संयम. ठीक आहे. तर मॅडम, विवा शिरवाडकरांची जी अजरामर नाट्यकृती आहे नटसम्राट, ते सादर करतो बा मी. नटसम्राट तुम्ही सादर तुम्हाला सुगलुकी येते त्यांची. कदम, एक तर तुम्ही स्वागत म्हणा, नाही तर सोलोलुकी म्हणा. दोन्ही मिक्स नका करायचो. मागे तुम्ही वडाच्या झाडाबद्दल पोरांना शिकवत होते, तर तुम्ही म्हणाले वडाच्या झाडाला पाम लारंबे असतात. असं मिक्स नाही करायचं. जागेवर बसा.